या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने। अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। या आरोपी संदर्भातली माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं। सैफच्या घरामध्ये आरोपी घुसलेला होता आणि तो चोरीच्या उद्देशाने घुसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली। आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तो मूळचा बांगलादेशी असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे। नुकतेच पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांनी तशी माहिती दिली। बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। सदर आरोपीला ठाण्यातनं अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर मुंबई पोलिसांनी नुकतीच जी माहिती दिली त्यावरनं ठाण्यातलं कासारवडवली इथलं एका इमारतीचं बांधकाम ज्या ठिकाणी सुरू होतं तिथून त्याला मोबाईल लोकेशनवरनं अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचं नाव हे मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आहे, असं पोलिसांनी सांगितलंय। आणि सैफ अली खानच्या घरामध्ये हाच आरोपी घुसलेला होता। चोरीचा त्याचा उद्देश होता। तर आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याची पोलीस कस्टडी मागितली जाईल। पुढील तपास पोलिसांकडून केला जाईल। हा आरोपी रेस्टॉरंटमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचा अशी माहिती मिळाली आहे। त्यानं त्याचं नाव विजय दास असं सांगितलं, नाव बदलून सांगितलं, मात्र खरं नाव वेगळंच आहे। मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि काल रात्री त्याला उशिरा अटक करण्यात आली आहे। सैफ अली खानवरती त्याच्या घरामध्ये घुसून हल्ला करणारा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय याबद्दलचे तुमच्याकडे अपडेट? आताच पोलीस उपायुक्त दीक्षित गडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की जो आरोपी पकडला आहे त्याने जवळपास डझनभर नावं त्याची ठेवली होती। ठाण्यामध्ये 3-4 ठिकाणी त्याने कामं केलेलं आहे, मुंबईतल्या वरळीमध्ये काम केलेलं आहे, भिवंडीत काम केलंय आणि हा बांगलादेशी असल्याचा संशय आहे। याच पार्श्वभूमीवरती पोलिस तपास करतात की हा नेमका याच कशा मोटिव्ह करता आला होता का किंवा फक्त चोरीच्या उद्देशाने आला होता। दुसरी गोष्ट की हा नवीन पटनायक असेल, त्यानंतर मोहम्मद शरीफुल इस्लाम असेल, त्यानंतर विजय दास असेल, अशी वेगवेगळी नावं त्याने घेतली होती। हाऊसकीपिंगचं काम करायचा, प्रत्येक ठिकाणी तो आपली ओळख लपवायचा। मुळात त्याच्याकडे काही सरकारी दस्तावेज सापडलेले आहेत। ते सरकारी दस्तावेज कसे त्याने बनवले, कुठून बनवले, हा देखील एक वेगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। पण एका बांगलादेशचा नागरिक इथे येतो, राहतो, नाव बदलून राहतो आणि अशा पद्धतीचं मोठं कांड करतो। यावरून जी सगळी यंत्रणा आहे त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय की अशा व्यक्तीला इथे थारा कसा मिळतो आणि कशा रीतीनं हे इकडे आपलं बस्तान बांधतात आणि मग अशा घटना घडतात। बरोबर, धन्यवाद अजित या सगळ्या माहितीसाठी।